राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिलमध्ये 10 डेज डेली ब्लॉग चॅलेंजचा आज 6वा दिवस आहे आणि आज आपण परत जाणार आहे यल्लमा वाडाकडे। फिर से देखते हैं चलो क्या होता है। लेट्स से नाउ। चला यल्लमा वाडाकडे चाललेला आहे। वर बसला आज बनवलेला आहे कारण एडिटिंग करायची यल्लमा वाड्याकडे आणि व्हिडिओ अपलोड करायचा। मित्रांनो, मी आता यल्लमा वाड्यापाशी येऊन पोहोचलेला आहे। आज यल्लमा वाड्यावरती असलेला दुसरा दिवस आहे आणि आम्ही काल ज्या ठिकाणी काढला त्या ठिकाणी आज दुसऱ्या ठिकाणी लावले। माझं होते की आपण ज्या ठिकाणी काढलं तिथे धंदा होणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असं कित्येक वेळा आपल्या की मला एकदा एक वेळ आणि आपलं डोकं एकदा तर कोणता विचार घ्यावा हे बी मला कळलं नाही, पण काय होते हे रिझल्टवरच आपल्याला कळेल। 2-4 वेळा आपण रिझल्टवर फोकस केल्यावर पिक्चरमध्ये कसं असते, दिल की बातें सुनो दिमाग की सुनो, दिमाग कह रहा है कि यही रुको, यहाँ पालना है या धंधा, और दिल कह रहा है कि अंदर जाओ, जिस दिन पिछले दिन लगाया था उधर लगाओ। तो किसकी सुनिए, आप कमेंट में बताएं। शेवटी मी माझ्या जे मनात आले तेच केलं। आम्ही काल ज्या ठिकाणी गाडी लावली होती त्या ठिकाणीच लावली आणि आता धंदाही होत आहे। मनाचं सुद्धा ऐका आणि जिथे डोकं वापरायचं तिथे डोकं लावून सुद्धा निर्णय घ्या। मित्रांनो, आज मी यल्लमा वाड्यापाशी आलेलो जे इथे मागेच आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिन आहे, त्यानिमित्त कार्यक्रम होता, पण मी जरा यात्रा जास्त मी येऊ शकलो नाही। आता पुढे बघूया आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहे। तिथे प्रवीण हरिदास सोनवणे यांच्यामार्फत हा कार्यक्रम झाला। ते बघा प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा लागलेला आहे। जसं आपण पुढे जात तसे सगळे भगवे झेंडे आहेत। राम मंदिराचा आज प्राण प्रतिष्ठा दिन आहे। आता रोडवर जाताना नवीन नियम आला, आपण अशा बाजून चालायचे ज्या बाजूने आपल्या समोरून गाडी येत असेल। आता मी अशा बाजून चालत आहे, माझ्या समोरून गाड्या येत आहेत। हा नवीन नियम आता लागू करण्यात आलेला आहे। तुम्ही पण रोडवर चालताना हा नियम पाळा, जेणेकरून ॲक्सिडेंटची शक्यता कमी आहे। मित्रांनो, मी राम मंदिराचा आज व्हिडिओ करायला शिकले, पण ते काही दिसलं नाही मला। त्या आधीच निघून गेली पालखी। राम मंदिरातून कलश आलेला आहे, त्याचे प्राण प्रतिष्ठा करत आहे, त्यासाठी लोक सगळी सजलेली आहेत। घरापाशी भगवा झेंडा सुद्धा लावलेला आहे। माझी आजी इथं जवाहरनगरमध्ये राहते, आजीकडे सुद्धा गेलो, तिथे टी व्ही बघत असताना एक मला शिकायला मिळाला अनुभव की जीवनात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे अनुभव, जे आपल्या आईवडिलांना आपल्या शिकायला मिळतो, शिक्षणाकडून मिळतो, त्याचा अनुभव घ्यायचा आणि आपण जीवनात मोठे मोठे होत जायचं। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण नवीन ब्लॉग बघायला यल्लमा वाड्याचा दुसरा दिवस होता, भरपूर एन्जॉय केला। असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भरपूर वेळ झालेला आहे, झोप आले, चला झोपूया। गुड नाईट।